काय ग, काय झालं पुस्तकं आपटायला? काही नाही ग, तुला सांगून काही फायदा आहे का? राव साहेब चांगला माणूस नाहीये शालिनी. तुझ्याकडे कुठलाही मार्ग नाही. निदान जगाला पण कळू दे, किती नालायक माणूस आहे ते. अबा काऊन का मामा? पैसे चोरलास तू? पैसे चोरलो? कोण म्हणे पैसे चोरलो कोण म्हणून? म्हणे? अरे माझ्या नातवानी पाहिलं. हो बे कानक्या, मी पैसे चोरलो? काणक्या नाही हा. म्हणायचं, माझ्या नातवाला काणक्या नाही म्हणायचं. मग पैसे चोरलो? चोरलेस म्हणजे चोरलेस. अच्छा 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 अच्छा, ते पैसे म्हणतेस तू? हा. अगं मामा का सांगू तुले, मी मंदिरात येत होतो, बाहेर एक पोरगा उभा होता, रडत होता. 2-3 दिवस झाले म्हणे, पोटात दाना नाही म्हणे. वाईट वाटलं. माझ्या खिशात तर एकही पैसा नव्हता. म्हणलो परसात भेटेल, परसातही नव्हता. अचानक माहित नाही देवाच्याच कृपेनं नोट बाहेर होती. धरलो ना खिशात, भरलो ना. म्हणलो आता त्या पोराला देतो काहीतरी खावाले, तर तू आलास. मला पैसे चोरले म्हणतेस बाबा. भाषा काळजी करू नकोस भाषा. मी आहो, तू काही काळजी करायचं कारण नाहीये. किती पैसे पाहिजेत ते मला सांग तू. काय सांगू राहिलास मामा? हे पुण्याचं काम आहे. महान माणूस आहे मामा, महान माणूस आहे. दे दे पैसे, दे लवकर. जातो मी. त्या पोराला देतो 2 घास. दे लवकर. दे होती बरोबर होती. महान आहेस तू, महान माणूस आहेस मामा, महान माणूस आहेस. आई, ए आई, 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 आई. अरे तू अशी अचानक? आई, झालं तरी काय? आणि तू अशी का रडतेस? आई, मी हॉस्टेल सोडून आले कायमचे. काय?
हॉस्टेल सोडून आलीस तू कायमची? होय आई, मी यापुढे हॉस्टेलला जाणार नाही. आई, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. काय म्हणालीस? हॉस्टेलला जाणार नाहीस? किती किती स्वप्न पाहिले होते ग मी तुझ्यासाठी. तू तर तुझ्या बाबांच्या स्वप्नांना पूर्ण सुरंग लावलायस. वाटलं होतं तुझ्या बाबांच्या नंतर तूच माझा आधार आहेस, पण तू तर आमच्या स्वप्नांनाच पूर्ण संपवून टाकलंस. ही फाटकी चप्पल बघ, पूर्ण फाटून झिजून गेलीये, तरी मी वापरते ना. का? तुझ्या पावलांना जपण्यासाठी. नवीन सँडल तुझ्यासाठी, फाटकी चप्पल माझ्यासाठी. नवीन कपडे तुझ्यासाठी आणि फाटकी साडी माझ्यासाठी. वाटलं होतं खूप शिकशील, तुझा वेळ व्यर्थ जाऊ नये, तू पूर्ण वेळ अभ्यासात द्यावास म्हणून मी तुला यावर्षी हॉस्टेलला टाकलं होतं ना. आई, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. तुला राहावं लागेल शालू माझ्याशिवाय. आई, ज्या हाताने कष्ट करून, प्रसंगी उपाशी राहून, माझ्या शिक्षणासाठी, माझ्या आजारपणात रात्रंदिवस मी वेदनेने तळमळत असताना आई तू माझ्यासोबत उभी राहायची. आणि आज जेव्हा तुला माझी गरज आहे, मी तुला सोडून जावं? नाही आई, मी तुला सोडून यापुढे हॉस्टेलला राहणार नाही. हे शब्द ऐकण्यासाठी मी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, उपेक्षिताचं जीवन जगले. शालू, तू माझं सर्वस्व आहेस ग. केव्हापर्यंत मी तुझ्यासोबत राहणार? भविष्यात तुझंही लग्न होईल, तेव्हा तर तुला राहावं लागेल ना माझ्याशिवाय. ऐक माझं, तुला शिकावं लागेल, राहावं लागेल माझ्याशिवाय. शालू, अरे अहो पण तू हॉस्टेलमध्ये होतीस ना वा? आजोबा, मी आईला सोडून एक क्षणही नाही राहू शकत. अरे पण काय बेटा, बेटा मी हॉस्टेल सोडून आले कायमची. आई, मी वॉर्डनला न सांगता हॉस्टेलमधून निघून आले. काय? अगं पण आतापर्यंत सगळीकडे तुझी शोधाशोध सुरू झाली असेल. होय आई, आतापर्यंत सगळीकडे धावपळ सुरू झालेली असेल. आई प्लीज माझ्या वॉर्डनला फोन करून सांग की मी घरी आले. दे दे बरं, फोन दे. हॅलो. Hello. मॅम, गुड मॉर्निंग. Yeah, good morning. Who is this? आय एम विद्या, शालिनीज मदर. Oh, yeah, Mrs. Vidya. Where is she? शी हॅड जस्ट कम नाव. What is this, ma'am? She's run away from here. सॉरी मॅम. Anyway, how is she? आई लवकर कर ना ग. शालू, तू 2 मिनिटं शांत राहा बरं. तू नेहमीच अशी उशीर करतेस. तू कालचा गृहपाठ कालच केला असता ना, तर आज इतका वेळ नसता झाला. बरं, आज डब्यात काय दिलं ते तर सांग. पोळी भाजी दिलीये. कालच्या सारखा डबा उर्वरित आणू नकोस. अगं काल भूकच नव्हती. अशी कशी भूक नाही राहत ग तुला? हां, खेळण्यापासून फुरसत मिळेल तेव्हाच ना. जा पटकन जा, मी डबा टाकलाय तुझ्या बॅगेमध्ये. हो. आणि अभ्यास के. काश माझ्या आईबाबांनी मलाही शिकवलं असतं, तर मी सुद्धा अशीच लहानपणी अभ्यास केला असता. पण असते एकाएकाचं नशीब. कदाचित माझ्या नशिबी शिक्षणच नसावे. आई, ए आई, हां कुठे हरवलीस? हां, कुठे काय? अगं मला ही प्रॉब्लेम समजत नाहीये. काय ग? धत तेरी की. काय ग, काय झालं? अगं तू पडली अनाडी, तुला कुठनं कळणार माझा प्रॉब्लेम? तुझं फक्त नाव विद्या आहे, पण तुझ्याकडे विद्या कुठे? मला कसं कळणार तुझं काय तो प्रॉब्लेम? माझ्या मुलीची प्रॉब्लेम सुटायलाच हवेत, पण ती मला कसे कळणार की ती बरोबर अभ्यास करत आहे की चुकीचं? अगं बाई, त्या शांतीच्या पोरीनं मंगलीनं आत्महत्या केली. काऊन का विचारतं? दहावीत नापास झाली म्हणे म्हणून आत्महत्या केली. असं नापास झाली म्हणून आत्महत्या करते वय? कुणीच आहे लेकाची? अगं बाई, त्या शांतीच्या पोरीनं मंगलीनं आत्महत्या केली की.
बेटा, तसं काही नाही, सहजच. तू कर तुझा अभ्यास. मला माझ्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल तर मला शिकलंच पाहिजे. हाय क्या आलो आलो कंटीन पर पुराने पेपर रद्दी. ऐका काकू, ओ भंगारवाले दादा, थांबा. काय रद्दी आहे? काय भाव घेतली रद्दी? 15 रुपये किलो. पण आधी तर 20 होती. नाही, रेट कम झाला, आता उतरला भाव. पण आधी 20 होती दादा. उतरली की ताई आता कुठं 15 ना 20-30 राहिले. आता 15 रुपये किलो झाले सारच. हीच अक्षरे माणसाला लिहायला वाचायला शिकवतात. दादा, मला नाही विकायची ती पुस्तकं. अरे तर मग कशाला वेळ घालवला, आम्हाला थांबवलं येते. हाय क्या आलो आलो कंटीन पर सीसी बॉटल जुते चप्पल रद्दीवाला भंगारवाला. पुरी? अगं कसला विचार करतेस? बाबा, तुम्ही असे अचानक? या ना, या आतमध्ये बसूया. बेटा, मी मगापासून पाहतोय या पुस्तकाकडे तू एकसारखी का पाहतेस? बाबा, तुम्ही मला शाळा का नाही हो शिकवली? बेटा, ती लई मोठी कहाणी आहे बघ. जाऊ दे, ते सगळं काही जाऊ दे. हे बघ, मी माझ्या नातींसाठी काय आणलंय बघ. माझ्या नातीसाठी चकुलीसाठी काय आणलंय खेळणं. राम राम इवाई. राम 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 राम. बाबा, तुम्ही बसा, मी चहा आणते. बसा बसा बसा. कवालात बस आता चालूय. पुष्कळ दिवस झाली मुलीची आणि नातनीची आठवण आली होती. म्हटलं चला भेटून यावं एकदाच. बरं केलं. नाती येईल की बाहेर येऊन आता? अच्छा. इवाई, काय म्हणते तुमची तब्येत? काही नाही हो, नेहमीच आहे. या खोकल्याने बेजार करून टाकलाय. लई औषधी घेतली पण फायदाच नाही. जाऊ द्या, माझं काय आता वय झालाय. पिकलं पान आज आहे उद्या नाही. पण काय म्हणते यंदा पीक पाणी? इवाई, कसलं पीक आणि कसलं पाणी म्हणत. पावसाने तर डोळ्यात पाणी आणलंय बघा. पाऊस काही पडायचा नाही आणि शेतकऱ्याच्या हातात 4 धान्य काही पडायचे नाही बघा. आज लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आहे. असली अवस्था आहे. पुढं काय होणार काही कळत. जाऊ द्या, ते बी खरंच आहे. पोरी, झालं का ग चहा? हो. आबा, किती छान खेळणं आणलात हो तुम्ही. आवडलं तुला? खूप आवडलं. असं वाटतं खेळतच राहावं. छान छान छान. A for apple, B for ball, C for cat, D for dog. रा अधिक जा राजा. राजा. जोरात बोला. राजा. राजा. रंग अधिक ग रंग. 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 गा अधिक ज अधिक र गाजर. जोरात बोला. गाजर. गाजर. स अधिक का अधिक ळ सकाळ. सकाळ. लिहा आता. चला लवकर. तुम्ही पण. कागू, तुम्ही पण. अच्छा, आपला हा वर्ग आता इथेच संपतोय. उद्या सर्वजण परत या. हो हो, येऊ उद्या. चला 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 चला. तुम्हाला मला काही विचारायचं आहे का? नाही, पण आपण? मी अनिकेत जांभोळे. इथे माझे मामा असतात आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इथे येत असतो. आणि वेळ सत्कर्मी लावावा
म्हणून मी ते प्रौढ लोकांना शिकवत असतो. खूप छान उद्देश आहे हो आपला. आपण पडलो अडाणी बाई, आम्हाला कसलं येते लिहाय वाचायला? तुम्ही शिकवाल मला? हो, शिकवेन ना. शिक्षणासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची इच्छा. जर एकदा ती इच्छा निर्माण झाली तर पुढे मार्ग मिळतोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ज्याने हे प्राशन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जोड शब्द बघूया. सला त आणि य जोडलं तर सत्य. सत्य. जला न आणि म जोडलं तर जन्म. जन्म. र ला त आणि न जोडलं तर रत्न. रत्न. प्र ला श आणि न जोडलं तर प्रश्न. प्रश्न. तुम्हाला जमत आहे ना? प्र ला श आणि न जोडलं तर प्रश्न. प्रश्न. A plus T is equal to 504. 9 square minus D square is equal to 54. A minus square is equal to A square plus. छट, या प्रॉब्लेमने तर माझ्या डोक्याचा पार बुजा करून टाकलाय. काय ग? काय झालं पुस्तकं आपटायला? काही नाही ग, तुला सांगून काही फायदा आहे का? तुला काय कळणार यातलं? अगं सांगून तर पहा काय प्रॉब्लेम आहे. ओ मम्मा, इट्स नॉट व्हेरी इझी. अगं हे खूप कठीण गणित आहे आणि तू पडली इलिटरेट. तुला काय कळणार यातलं? बस हे बघ. ओके, SN इज इक्वल टू 2M. हे पहा, आलं असं बरोबर. याची व्हॅल्यू 1/2. तू समजली का? चल, माझे तांदूळ ठेवलेत, मी जाऊन येते. आईने एवढं कठीण गणित सहज कसं सॉल्व केलं? आजोबा, आजोबा. शालू, ओ आजोबा, काय झालं? मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? पण हा प्रश्न तू मला आजच काऊन विचारतेस? काय झालं? अहो, मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? तुझी आई गरीबा घरची पोर आहे. तिचा बाप मालकाकडे सालदाराने काम करायचा. अहो, मला तिची स्टोरी नका सांगू. मला फक्त एवढंच सांगा, आई शिकलेली आहे की नाही? तुझी आई अनपढ आहे, शिकलीच नाही. मग तिने म्हणजे 10वीचं एवढं कठीण गणित ते इंग्रजी भाषेतलं मला कसं समजावून सांगितलं? ते तर आता देवच जाणे. जरूर असं काहीतरी आहे जे मला माहिती नाही आणि ते मी माहिती करून घेणार. अगं तू पडली अनाडीत, तुला कुठनं कळणार माझा प्रॉब्लेम? तुझं फक्त नाव विद्या आहे, पण तुझ्याकडे विद्या कुठे? हे खूप कठीण गणित आहे आणि तू पडली इलिटरेट. तुला सांगून काही फायदा आहे का? तुला काय कळणार यातलं?
काय ग, काय पाहिजे काय? काही नाही ग. कालपासनं पाहते खूप अस्वस्थ वाटतेस तू. आई, एक विचारू का? काय विचारायचंय? विचार. आई, बस खरं खरं सांगशील हा? तुला बाबांची शपथ. अगं, तू पूर्ण अडाणीच. मग तू कशी शिकलीस? फक्त शिकलीस नाहीस तर इंग्रजी आणि गणितासारख्या विषयात तू प्रभुत्व संपादन केलंयस. हे सगळं तुला कसं शक्य झालं ग आई? एवढंच ना? मी सांगते. माझे लग्न माझ्या अल्पवयातच झाले. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं की आम्हाला पहिली मुलगीच हवी. आपण आपल्या मुलीला खूप शिकवायचं, तिला आकाशात उंच उंच भराऱ्या मारायला शिकवायच्या. हेच आमचे स्वप्न होते. अशा स्वप्नांच्या दुनियेत असताना सीमेवरून युद्धाची बातमी आली आणि तुझे बाबा तिथे शहीद झाले. तुझ्या बाबांची पेन्शन ही अत्यंत कमी. तरीही मी विचार केला की तुला एका तालुक्यातल्या महागड्या कॉन्व्हेंटमध्ये टाकायचं, म्हणून मी खूप धडपड करत होते. तू चांगली शिकत होतीस, पण माझे मत नेहमी साशंक असायचे की तू चांगल्याने अभ्यास करतेस की नाही, तुला समजत आहे की नाही. त्यासाठी मी पण शिकण्याचा निर्धार केला आणि यासाठी अनिकेत नावाच्या एका व्यक्तीने माझी मदत केली. वाटेल ते मी वाचत बसले, शेतात, रानात, इकडे तिकडे. तू शाळेत गेल्यावर मी तुझी पुस्तकं वाचत होते. ते समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न करत होते. आणि हे सर्व पोरी फक्त तुझ्या भविष्यासाठी. माझं काही चुकलं का ग? It's okay. From tomorrow she will continue her school from home. Thank you. अगं थांब थांब बाई, असं घाबरायचं नाही. आहे तयार ग मी लग्नाला, पैसा रोकड देतोय तुला ग. सांग नवरा करशील का मला? शेखर, हे शेखर. अबे यार, हा आला. याले काल मी दारू पाजतो म्हणलो होतो, आज येऊ दे, पाऊल टाकतो. शेखर, पैसा. अरे रे, लेका आज मी तुला सोडणार नाही. नको जोडू, बांधून ठेव बाजीवर. काल तू माझ्या खिशातले सगळे पैसे दारूसाठी खर्च केले. अरे तुझ्या पायी मला माझ्या बायकोने शिवा घातल्या. असं तर बायकोच्या शिवाय का पुंड्याचं काम आहे ना रे भाऊ. ते काय नाही, तू मला आज दारू पाजणार आहे म्हणजे पाजणार आहेस. मी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल दारू पाजतो. पण मी तुले दारू पाजणार आहे हे तुले कोण सांग? मला तर माहित नाही. कोण सांगितलं तुला? अरे काल तूच म्हणाला होतास ना की तू मला लोळेपर्यंत दारू पाजणारस म्हणून. म्हणालो होतो नाही, मला तू आज दारू पाजलीच पाहिजे. असं? हो. भेदू ना, त्या का मोठी गोष्ट आहे. त्या काय मोठी गोष्ट नाही. हा. तू हे सायकल विक न तर काही विक, पण तू दारू पाज. भाऊ सायकलचं नाव घेवायचं नाही. सायकलचं नाव घेवायचं नाही. सायकल म्हणजे सासऱ्यानं अन्नात दिली आहे, सांगून ठेवतो. तुले मला म्हणजे माझ्या बायकोले दिसे नाही का लेडीज सायकल आहे. काही कर, पण तू मला आज दारू पाज. अरे दारू पिवायची आहे ना? हो. दारू पिवायची आहे ना? करतो ना म्हणतो बसत. मग चल. थांब, तू एक काम कर रे भाऊ. थांब ना रे बाप्पा. कान कर इकडे. अबे नाक नाही, कान कर ना इकडं. बोल. नाही तर का? पण तू खरं बोलतोस ना? नक्की, काही काळजी करू नको. तू मला भेटशील ना? म्हणजे काम होईलच. चल जा जा जा. जाऊ मी? हा जा. नक्की तू? नक्की येतो, जा. त्याले तर म्हणलो, त्याला का करू आता? आलं पाखरू बसलय डौलात, न खुदू खुदू नि खुदू खुदू हसतय गालात. यू इडियट. काय बेशर्मासारखा हसतोयस? पागल. चला चला चला. पागल आहे का? पागल कुठला? न खुदू खुदू न खुदू खुदू हसतय गालात. माझी आई
पुढे शिकलीच पाहिजे. तिच्या शिक्षणासाठी मी पुढाकार घ्यायलाच हवा. आता ही जबाबदारी मला उचललीच पाहिजे. मे आय कम इन सर? येस कमिंग. सर मी घाबरू नकोस. बैस आणि निवांतपणे तुझी समस्या सांग. सर आम्ही फार गरीब आहोत आणि माझी आई पूर्ण अडणीच. बर. मला तिला 10वीच्या परीक्षेत बसवायचं. एकंदरीत असं आहे तर खरंच अभिमान वाटावा असा प्रवास आहे तुझ्या आईचा. थँक्यू सर. मग बसू द्याल ना तुम्ही माझ्या आईला परीक्षेला? काय सर, काय विचार करत आहात? काय नाही, परीक्षा, अशिक्षितपणा, बोर्ड मेंबर याच्याबद्दल जरा डोक्यात विचार आले होते माझ्या. जी मी आमच्या प्राचार्यांशी बोलतो, चर्चा करतो त्यांच्याशी आणि काय ते तुला सांगतो. आणायचे उद्या प्राचार्य बोर्डात चाललेच. तू एक काम कर, तू उद्याला शाळा सुटल्यानंतर माझ्या कॅबिनमध्ये येऊन मला भेट. कदाचित मला यायला थोडा उशीर होईल, कदाचित 5-6 वाजू शकतात. ठीक आहे सर, मी उद्या येईल. थँक्यू सो मच सर. यात कसले आले थँक्स, आभार? हे तर आमचं कर्तव्य आहे. हा ये. ठीक आहे सर. ओके. येते की नाही ती? अरे येत आहे. राहायला किती वेळ लावते काय माहिती. तू समजतोस काय स्वतःला? हा, प्रेमवीर, मजनू की रांझा? आणि तू माझ्यावर प्रेम करायला का निघालास रे? सांग ना, माझ्यावर प्रेम करायला का निघालास? अबे जा, तुला काय कळतं प्रेम म्हणजे काय असतं ते? मव्वाली कुठला. आजोबा, बोल बेटा. मला आईला कुठल्याही परिस्थितीत 10वीच्या परीक्षेत बसवायचंय आणि त्यासाठी मी वाटेल तो त्याग करायला तयार आहे. पर हे सगळं तुला जमेल बेटा. हो आजोबा, तुम्ही ते सगळं माझ्यावर सोडून द्या. ठीक आहे बेटा, तू देव आपल्या पाठीशी आहे, तो तुला शक्ती देईल. बस आजोबा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. बेटा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे बेटा. तू समजतोस काय स्वतःला? प्रेमवीर, मजनू की रांझा? अबे जा, तुला काय कळतं प्रेम म्हणजे काय असतं ते? ओ रे पिया तू ही मोरा जिया. डोळ्याला नशा नजरेत बघ भरली साथिया.
साथी रे तुझा हात दे हाती रे माझ्या तुझ मनातले जरा समजून घे तू प्रेमात दुरा लग्न करणार तर हिच्याशीच करणार. मे आय कम इन सर? येस कम इन. बैस. नाही सर, आय एम फाईन. तुझ्या आईच्या परीक्षेसंबंधात मी सविस्तर चर्चा केली, बोर्डात चौकशी केली, पण मला वाटते पण काय सर? तुला आणि तुझ्या आईला ते जमणार नाही. काय सर? हेच की यासाठी खूप खर्च करावा लागेल. म्हणजे सर, तशी मी फी भरायला तयार आहे. नाही, प्रश्न फीचा जर असता तर काही नाही, पण काय सर? सर तुम्ही असे कोड्यात काय बोलताय? स्पष्ट बोला की. आता तू विचारतेस म्हणून तुला सांगतोय. या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च जवळपास 5 ते 7 हजार. 5 ते 7 हजार? येस. तसे माझे प्रयत्न कमी करण्याचे सुरू आहेत, पण 5,000 पेक्षा कमी होणार नाही. पण एवढं खर्च मला शक्य नाही. ठीक आहे, जाऊ शकतेस तू. थांब. जी. अजून एक पर्याय शिल्लक आहे माझ्याकडे. जी सर. फी पूर्ण माफ होऊ शकते किंवा तुझ्या आईची फी मी भरू शकतो, पण एका अटीवर. अट? कोणती अट? काय नाही, अट अगदी साधी आणि सोपी आहे. तुझ्या आयुष्यातला 1 तास तू मला द्यायचा. राव साहेब. ओढू नकोस. काम तुझं आणलेलं आहे, माझं नाही. तुझ्या आईला शिकायचं आहे, माझ्या आईला नाही. नीच, नालायक, नराधम माणसा. विद्येसारख्या पवित्र मंदिरात अशा अपवित्र शब्दांचा उच्चार करताना तुझी जीभ कशी का गळून नाही पडली? थांब. पूर्ण ऐकून माझं जा. अरे वा, स्वतःच्या मुलीसाठी हीच वेळ जर आईवर आली असती तर आईनं आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या मुलीला शिकवलं असतं. त्याग करायचा तो फक्त आईनं, आणि सुखाची झोप घ्यायची ती मुलीनं. आणि पुन्हा एक, कुठल्याही व्यक्तीला मोफत शिक्षणाची संधी देण्यासाठी ही सरकारी शाळा किंवा अनाथ आश्रम नाही आहे. आउट. तू जाऊ शकतेस. अरे अभ्यास करतो की नाही तू? अरे मन नाही लागत यार. मन कुठं लागतं? तिच्याकडे. हो. अरे काय तू? अरे हिला काय झालं? रडत का जाते ही? राम राम काका. बाबा नमस्कार. बाबा नमस्कार. आलास? हो. भाषा आलास? चांगलं केलंस. धन्य झालो रे बाबा. अरे काळे मांजरीला एकदा पाहिलो ना तर दिवस चांगला जाईल, पण ह्या मागू तोंडाचं तोंड पाहिलं ना तर दिवस बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. मग भाषा आलास? हो. बाबा आ, पाहिलास कसा शानदार जानदार मुलगा आहे. वजनदार. तर का करू? आहेत तर मी का करू? काऊन का? असे कोंबडे माझ्याजवळ या 4-5 असतील का? पण मला एक सांग, हा, आतापर्यंत तुझ्या कोंबड्याच्या मागे गावातल्या किती कोंबड्या धावल्या? दिवसातून 3-3, 4-4 कोंबड्या धावतात त्याच्या मागे. मग असं मग भाषा एक काम करू, आपण या कोंबड्याला कापून खाऊ. कोंबड्याला कापाच्या गोष्टी नाही करायच्या. कोंबड्याला कापाच्या गोष्टी नाही करायच्या. साधा सुद्धा कोंबडा नाही आहे, हा. माहित आहे? अगं आजपर्यंत 30-40 कोंबड्याच्या लढाया जिंकल्या ना, माहित आहे का? आणि माझ्या मावशीनं मरता मरता माझ्या हवाली केलं बिचाऱ्याला. मामा मला पैशाचं बहु काम आहे. नाही उधारी नाही मागत तुले, उधारी मागत नाही म्हणून मी हा कोंबडा घेऊन तुझ्याकडे आलो. तुले कास भाषा चल निघ लवकर, लवकर निघ. मामा
असं असं नको म्हणू वाटल्यास एक काम कर हा. एक काम आपलं तू मी तुला दुप्पट पैसे देऊन हाच कोंबडा मी वापस घेऊन जाईन. असं म्हण एक काम कर 50 रुपये देऊ. मामा अगा नाही माझी तर या कोंबड्याची तरी कदर कर. चल मग निघ लवकर. फक्त 200 दे मामा फक्त 200. निघ लवकर. 50 रुपये देत असेल तर बोल नाही तर निघ लवकर. बर दे ठीक आहे 50 दे का करायचं आता आपल्या मामाकडे राहते कोंबडा आहे का नाही. भाषा थोडसा उभा हो. उभा हो. भाषानं माम्यामध्ये काही फरक ठेव. आहे का नाही? भाषानं मामामध्ये काय फरक आहे का नाही? हा, ठीक आहे. अबे कोंबडा बाप घे घे घे. ये पण मामा हा एक लक्ष ठेव का माझा जीव आहे हा कोंबडा म्हणजे हा. माझा जीव. मी बरोबर 1 महिन्याला येईल आणि 50 ते 100 देऊन पुन्हा परत घेईन मामा. कपू नको. येतो मी हा येतो. एक काम करतो याला हातच कापून खातो. सोन्या ए सोन्या ए बापू काय झालं अरे आजा? पाहिलेच हा कोंबडा. हा कोंबडा तुम्हाला कुठे सापडला? कुठे सापडला म्हणजे त्या शेखर कडून घेतला मी 50 रुपयात. अरे आजा आपलाच कोंबडा आहे. चोरी गेला होता कालपासून. हा आपला आहे? स्वतःचा कोंबडा तुम्ही स्वतःच विकत घेतला? अरे बाबा आजही बोलवलं त्या शेखरांनी मला. का रे काय करतोयस तू असा? तुला माझ्याबद्दल काय माहितीये? आणि तू सारखा असा माझा पाठलाग काय करतोयस? माहित नाही. माहिती नाही? माहिती नाही म्हणजे तुला माझ्या शरीराचं आकर्षण आहे की प्रेमात पडलास तू माझ्या? तू काही समज शालिनी. त्याला प्रेम म्हण नाही तर आणखीन काही, पण तू आवडतेस मला. तुला माहित नाही नेहमी तुझाच विचार असतो माझ्या मनात कुठेही असलो तरी. त्या दिवशी तू शाळेतून रडत बाहेर निघालीस. रात्रभर झोप नाही लागली मला शालिनी. तुझाच विचार होता रात्रभर डोक्यात. का रडत होतीस शालिनी? चल आपल्याला निघायला हवं, उशीर होत आहे. शालिनी 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 माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. आई माझी घरी वाट पाहत असेल. शालिनी शालिनी स्वतःच्या मुलीसाठी हीच वेळ जर आईवर आली असती तर आईनं आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या मुलीला शिकवलं असतं. त्याग करायचा तो फक्त आईनं आणि सुखाची झोप घ्यायची ती मुलीनं. कसं करू यार काही कळत नाही. पैसे काका काका अरे देवा शेखर काका फक्त 2 मिनिटं. अरे मला जायचंय बा. काका थांब. घरी काका, बायको फक्त वाट 2 पाहते, मिनिटं. सामान पोहोचवायचं आहे. काका, येतो काका. काही समजून नाही. दिवाकर दिवाकर येतो ना मी. दिवाकर अरे, 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 दोन जाऊ दे, मिनिटं, जाऊ दे 2 मला. मिनिटं. दिवाकर दिवाकर चला काही समजून नाही राहिला. कोणाला बकरा करा. मामा इकडे तिकडे फिरायचं नाही, घरी जायचं. हा? मी येतो. हा, निघ लवकर. काय आहे? तू आला तुमचे पैसे लुटा का? तुझा घरी राहशील. हा फिरू नकोस इकडे तिकडे. हो हो मी येतो आता, तू घरीच राहशील. मामा
मला काय म्हणालास मामा तुझ्याशिवाय कोण आहे बाबा दुसऱ्या जवळचा माणूस म्हणे मामा बोल लवकर. मामा थोडीशी मदत पाहिजे का तुझ्याकडून म्हणे भाषा पैशाच्या गोष्टी नको करूस. पैशाच्या गोष्टी करू नकोस. मदत असेल तर मी तुला देतो. असं कसं म्हणतेस का तू पैशाच्या बाबतीत तुझ्याशिवाय पहिले कोण आहे मामा सांग बरं मामा अगं महान संतानं म्हणलं आहे का की बाबा रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती मोठी असतात म्हणून माहितीये कोणत्या संतानं? आ बाबा आता हा राहू दे. माहिती आहे ना तुले राहू दे. मामा मामा माझी बायको आजारी आहे का दवाखान्यात नेलं होतं डॉक्टरने दवाई लिहून दिले दवाईसाठी पैसे नाहीत मामा माझ्याजवळ तुला खोटं वाटत असेल ना पाय हे चिठ्ठी पाय पाय हे चिठ्ठी पाय ऐका नाही हा मामा पैसे नाही दिलं तर माझी बायको मरून जाईल का अरे ते मेली तर मी झुरू म्हणून जाईल भाषा मरून जाईल भाषा नाही नाही राहू दे तुला भाषा माझ्या ऐक. पोरीच्या औषधासाठी पैसे देतो मी. तू काय काळजी करू नकोस. मी आव ना पाय मी आव. आहे ना हा तुझ्याशिवाय माझ्या वेळेला कोण जाणार का पण किती पाहिजे ते सांग लवकर. बरं, काही नाही लागतील 500 मामा जास्त टेन्शन नको 500 देऊन दे बस झाला मग 500 भाषा हे 200 घे. 200 नेऊन का करू का करू 200 नेऊन दवाई तरी येईल का आणि पूर्ण दवाई नाही भेटली तर माझी बायको मरल नाही का त्याच्यापेक्षा ठेवून दे तू ठेवून दे नको दे मरू दे माझी बायको मरू दे मला काय हे घे. माणसं म्हणतात घे ठीक आहे मामा तुझ्यासारखं मोठं मन नाही का मामा मोठ्या मनाचा माणूस आहेस तू. नमस्कार भाषा एक गोष्ट सांगतो. सांग ना का मी सुद्धा काही टाटा बिर्ला नाही आहो. हो साधा शेतकरी आहो. हो. मेहनत करतो पैसे कमवतो. हो. तसंच तू सुद्धा पैसे कमाव. तू पाहि ना का पाहि ना उद्यापासून कामाला लागतो का नाही मी उद्यापासून कामाला लागतो पैसे कमवतो ना पहिले तुझे पैसे चुकते करतो तू काही काळजी करू नको ठीक आहे. हो बाबा जा बाबा बेत जाजो हा. बेत जाजो का चला आजची तर सोय झाली उद्या पाहू मी कित्येक शाळा फिरले पण आईची ऍडमिशन कुठेच होऊ शकत नाहीये. आता मला नाईलाजानी रावसाहेबांकडेच जावं लागेल. बोल कशी आलीस जी काही नाही. मला माझ्या आईच्या परीक्षेविषयी बोलायचं होतं. मग बोल सर रुपयांमध्ये काही कमी जास्ती नाही होणार काय? हे बघ त्यामध्ये मी काही करू शकत नाही. सर मी रुपये द्यायला तयार आहे. व्हेरी गुड हेच हवं होतं मला पैसे हवे होते पुढे पण काय पण मला थोडासा वेळ हवाय. वेळ हवा आहे बोल किती वेळ हवा आहे 2 महिने बस एवढंच दिला तुला 2 महिन्याचा कालावधी दिला पण या 2 महिन्यात तू रक्कम जमा करू शकली नाहीस तर मला ती तुमची 1 तासाची दुसरी अट मंजूर राहील. काय बोलतेस काही कळतंय तुला? होय मी सगळ्या विचारांती हा निर्णय घेतलाय. तुम्हीच बोललेत ना मी फक्त बोलू शकते. मी कुठलाही त्याग करू नाही शकत. मी माझ्या आईसाठी वाटेल तो त्याग करायला तयार आहे. मानलं तुला आणि तुझ्या विचारांना. पण सर तुमची ती दुसरी अट माझी आई परीक्षा पास झाल्यानंतरच पूर्ण होईल. ठीक आहे तुझी अट मला मंजूर आहे. शालिनी मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. शालिनी प्लीज रावसाहेब चांगला माणूस नाहीये. शालिनी कोण राव साहेब?
आणि काय संबंध आहे त्याचा आणि माझा? शालिनी, तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीयेस. आणि 1 तासाची काय भानगड आहे शालिनी? कसला 1 तास? तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय का? शालिनी, कळतंय म्हणूनच बोलतोय. हा रावसाहेब ना कोणी शिक्षण सम्राट नाहीये. शिक्षण नावाच्या व्यवस्थेला ना हा दलाल आहे, दलाल. हा माणूस नाहीये. माणूस नावाच्या जातीलाच ना कलंक लावणारा हैवान आहे हा. हा किती नीच प्रवृत्तीचा आहे ना ह्याची कल्पना नाहीये शालिनी तुला. बस कर. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे चाललेलं आहे. कोण कुठला माणूस, कोण रावसाहेब, आणि काय नातं आहे त्याचं आणि माझं? अरे, जो व्यक्ती माझ्यावर इतका संशय घेतो तो व्यक्ती मला भविष्यात तारणार काय? ए, चल फुट, जा रे. शालिनी, सॉरी. आय एम सॉरी शालिनी. इट्स ओके. हे बघ, तू फार अस्वस्थ दिसतोयस. जा तू, आणि प्लीज मलाही जाऊ दे. तर मला ती तुमची 1 तासाची दुसरी अट मंजूर राहील. काय असेल ही 1 तासाची अट? नाही, मला माहिती करूनच घ्यावं लागेल. तुमची इच्छा असेल, गावाल्याची जर इच्छा असेल तर आम्हाला काय आहे? गावातल्या लोकांचं काय? इतके वर्ष झाले आम्ही सरपंच म्हणून निवडून येतो आहोत. गावातल्या लोकांना आम्ही म्हणू तेच ते करतील. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? आणि मग नमस्कार बाबा. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार. भाषा, तिथेच थांब. तुम्ही एक काम करा, मामे भाचे जे आहेत ना ते आपलं आटपून घ्या. आम्ही जरा सरपंच ऑफिसला जाऊन येतो. चला हो. तिथेच थांब. माझ्या जवळ येऊ नकोस. माझ्या जवळ येऊ नकोस. अगं पण एवढा गरम काऊन होतेस तू? अरे खोटारडा आहेस तू. 1 नंबरचा बदमाश आहेस तू. मी खोटारडा? मग काय खोटं बोललो मी? सांग बरं. 500 रुपये घेतलेस माझ्या जवळचे, बायको बिमारा म्हणून सांगितलंस आणि उल्लू बनवलंस. मग त्यात काय खोटं बोललो मी? का खोटं बोललो? मामा, खरंच मी सांगतो, माझी बायको बिमारच आहे का? तुझ्या घरी गेलो होतो भाषा. तुझी बायको तर चांगली टणटणीत घरी लवत होती. तर मग बरोबर आहे ना. बरी नाही तर का दिसल तुले? पण मामा, ज्याच्या गोष्टी त्यालाच माहीत असतात. काही गोष्टी गुप्त असतात, सांगायच्या नसतात. मामा, माझ्या बायकोले गुप्त रोग आहे बाबा. गुप्त रोग. माझ्या पुढचं काही सांगू नकोस. अरे, तुझी बायको माझ्या पोरी सारखी आहे. नाही का? अरे हो मामा, बाय, एक गोष्ट सांगायची राहिली. हा पत्र आलं पा. हे काय आहे? मुंबईहून पत्र आला का? अखिल भारतीय बेकार पार्टीचं मुलाखतीचं लेटर आहे मला पाठवलेलं. हे लेटर आता मी मुलाखतीसाठी देणार आहे. तर मामा, माझी वशील आहे. मला नक्की तिकट भेटते मामा. भेटलीच आहे का? मी सांगतो ना कशी नाही भेटल. फक्त जावासाठी 200 रुपये पाहिजेत भाऊ. आणि गेलो एकदा तिकीट भेटली का निवडून आलोच म्हणून समज. आणि निवडून आलो तर कसा नाही मंत्री. अगं मंत्री सोड, मुख्यमंत्री बनतो. आणि काय मग मुख्यमंत्री बनल्याबरोबर नाही पोत्यानं पैसा कमी तर मामा, पोत्यानं. अरे, फार नशीबवान आहेस भाषा तू. फार नशीबवान आहेस भाषा तू. पण भाषा, ते 200 रुपयाचं सोडून बोल. मामा नाही, असा नको म्हणू. फक्त एकदा एक नळ भागव. 200 रुपये फक्त मामा. 200 रुपयाची गोष्ट आहे का? एक वेळ जर मुख्यमंत्री झालो ना, पोत्यानं पैसा देतो मामा. पोत्यानं. तुला पोत्यानं पैसा देशील? मग कुठून आणशील? कुठून आणशील? अगं तुझ्यासाठी भ्रष्टाचार करीन, लाच खाईन. पण मामा, तुझे पैसे देईन मामा. फक्त एक वेळ गरज भागव. मी पाया पडतो मामा, तुझ्या पाया पडतो. नाही नको म्हणू मामा, नाही नको म्हणू. अरे शेखर, तू अजून गावातच आहे? अरे, मुंबईला गेला नास का तू? कसा जाऊ? कमाल आहे तू. पण तुला आज तर तिकीट भेटणार होता ना, मग तू गावातच कसा काय? अरे, कसं जाऊ? पैदल जाऊ का बैल पडलं जाऊ रे? चमाईला मंत्रीपद हातात आहे. माझ्या मंत्रीपद हातात आहे, पण 200 रुपये नाही. दशकरची होते. मर त्याच लायकीचा आहेस तू. मर. भाषा, भाषा, काय भाषा होता? तुझा मामा जिवंत आहे ना. मी जिवंत असेपर्यंत तुला कुठली काळजी नाही आहे. मी पैसे देईन तू. खरंच मामा? खरंच पैसे देशील मामा? या गावात एकच मामा, बस माझी कदर करणार. महान आहेस तू मामा. देव तुझं कल्याण करू. हे 200 वर्ष तुझं गोष्ट. हे घे बाबा. येतो मामा. पण एक गोष्ट सांगतो, मंत्री बनल्यावर पोट्यानं तुझं घर भरेल. आशीर्वाद दे मला मामा. आशीर्वाद दे. तुम्ही लवकर मंत्री बन.
येतो चल लवकर. भाषा भाषा पोत्यानं पैसे भरणार आहे भाषा. हा दलाल आहे दलाल. हा माणूस नाहीये माणूस नावाच्या जातीला कलंक लावणारा हैवान आहे. हा किती नीच. कुठून आणणार मी 5,000 रुपये? आणि नाही दिली तर? नाही, हे शक्य नाही. मला जर आईला शिकवायचं असेल तर मला 5,000 रुपये जमवावेच लागतील. हो, कुठल्याही परिस्थितीत. पण कसं? मला काहीतरी केलंच पाहिजे. दिवस झाले मला काहीच काम मिळत नाहीये. आता काय करावं काही समजतच नाहीये. मामा नमस्कार. सरपंच साहेब नमस्कार. नमस्कार. बसा 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 बसा. आम्ही बसलो आहोत. तूच उभा आहेस. मी उभा आहे. बसा बसा बसा. मामा फोन करायला का तू? तुझ्याच घरी आलो. तुझ्याच घरी आलो. हे पहा माझंच घर वाटतं. बरोबर. बसा 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 बसा. सरपंच साहेब याले नाही सोडत आज मी. याचा खूनच केल्याशिवाय राहत नाही मी आता. अहो जरा सांभाळून. अगं पण काय झाला काहून असं म्हणते? काहून असं म्हणतस? माझे पैसे तर दे. पैसे? हा पैसे? हा. पैशासाठी आलास तू? मग किती पैसे पाहिजे तुले? हा पैसे किती पाहिजेत? बोल पैसे किती पाहिजेत? 700 रुपये दे माझे. 700 रुपये? हा 700 रुपये? ठीक आहे. मार पैशाची गोष्टी करतेस. 300 रुपयात का चिल्लर? तुझ्याकडे सुटे चिल्लर आहेत का 300 रुपये? पहा सरपंच साहेब माझेच पैसे असून मलाच 300 रुपये मागते. अहो तसं नाही. 300 मागून 1000ची नोट देत असेल तुम्हाला. असं म्हणता? हा देऊन टाका देऊन. दे ना. आता तुम्ही म्हणता म्हणून देऊन दे. घे. दे. 300. 1 2 3 300. पहिले 700 आता 300. किती झाले तुझे? 1000 झाले ना? झाले भाषा. ठीक आहे. एक काम कर. हे घे 100 रुपये. हे 100ची नोट दिलास तू? कसं पण सांगा बाबा तू. सरपंच साहेब मला एक सांगा. बोला. 1000च्या नोटावर किती शून्य राहते? 3 शून्य राहतात ना? हो. 1 आणि 3 शून्य. बरोबर. बरोबर आहे. आता मी मामाला 100 रुपये दिलो. हा तर 100वर किती शून्य राहतात?
अरे 2-0. एकंदर 2 शून्य हा. म्हणजे 1000च्या नोटातून एकंदर 2 शून्य वापस केलो का नाही? हा केलं ना. आता राहिला फक्त 0. हम्म. आता मग सांगा, शून्याची काय किंमत राहते का? किंमत काय राहते त्याले? नाही का? काहीच नाही. हो. म्हणजे 100 रुपये का? अरे तर झाला ना हिशोब तुझा, समजतं का नाही तुले? हो जी सरपंच साहेब. हो झाला, हिशोब झाला बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. सरपंच ही गोष्ट माहित आहे का? आपल्या गावात आता उद्यापासून दारूबंदी होणार आहे. तर आपल्या गावातल्या एका पाटलानं शेतावर कार्यक्रम ठेवलाय. नाही शेतावर नाही, कुठेतरी होत जाऊ दे, पण कार्यक्रम आहे. अच्छा. त्याची नाचगाणं आहे म्हणते कोणता तरी पोरीचा, आणि दारू पिवायची आहे म्हणते शेवटचा दिवस म्हणून. आपण एक काम करू, जाऊ तिथं कार्यक्रमात. कोटी चोरीला पिलं घुसून जाऊ, जमलं तर जमलं. आहे का नाही मामा? चाललं का? 100ची नोट होय. 900 कुठे आहे? चल तर चला चला चला. 100ची मामा नोट देणार ठेव तू? पाहिजे. टेन्शन पण नको. 100 एकदम दाटलेली जवानी, बांध हा यौवनाचा तुफानी, खेळ खेळू नको तू अडाणी, भलती मागू नको तू निशाणी, अन सांडवू नको, सांडवू नको थेंब थेंब पाणी, सांडवू नको थेंब थेंब पाणी रे, थेंब थेंब पाणी. शालू, काय ग आई? का ग इतक्या घाईघाईने शाळेत चाललीस? गेल्या 8 दिवसापासून बघतेय, सकाळी लवकर उठतेस, मला कामात मदतही करतेस आणि लवकर तयारी करून शाळेला पण जातेस. तुझ्या शाळेचा वेळ बदलला की काय? नाही ग, शाळेचा वेळ बदलला नाही. आमच्या शाळेत रोज 9 वाजतापासून क्लासेस असतात, त्यामुळे थोडी लवकर जाते. अगं पण मग मला हे आधी सांगायचं ना. एक तर तुझं 10वीचं वर्ष आणि तुला अभ्यासही असतो, आणि तू अभ्यास नाही केलास तर तुला कसे मार्क्स पडतील? अगं आई, कामं केल्याने आत्मविश्वास वाढतो, आणि आपण दोघे मिळून कामं केल्याने कामही लवकर लवकर होतात. शिवाय आई, आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे. काय? कसला आलं ग सरप्राईज?
ते मी तुला नंतर सांगेल. चल आटोप लवकर, आपल्याला माझ्या शाळेत जायचंय. अगं पण तुझ्या शाळेत माझं काय काम? नाही नाही, मी नाही येणार, तू जा. मला घरची खूप कामं पडलेली आहेत. अगं आई, आज तुला माझ्यासोबत शाळेत यावंच लागेल. शिवाय आज मी जो ड्रेस म्हणेल तो तुला घालावा लागेल. तो ड्रेस मी रात्रीच काढून ठेवलेला आहे. थांब मी आणते. आई, हा बघ किती सुंदर ड्रेस आहे. आणि हा ड्रेस तुझ्या अंगावर किती छान दिसेल. वा नवीनच खूप छान. वाव आई, तू किती सुंदर दिसतेस. तुला माझीच दृष्ट लागेल. चल, खोटारडी कुठली काही. अरे वा, आज दोघी मायले गेली खुशीत दिसता. हो आजोबा. आजोबा, आज मी तुम्हाला जे सरप्राईज सांगितलं होतं ना, आज मी आईला शाळेत नेते आहे. मॅट्रिकचा फॉर्म भरण्यासाठी. आहे की नाही सरप्राईज? काय? अगं पण नाही ना, पण नाही. आजोबा, आम्ही निघतो. वा वा वा. आशीर्वाद द्या. येतो हा आजोबा. या या. विजय असो. मुख्यमंत्री शेखर डोंगरे साहेबांचा विजय असो. स्वयंपाक करा, जेवायला वाढा. हा असा नवरा भेटला मान नशिबाने. माय बापाला दुसरा पोरगाच नव्हता भेटला, म्हणून असा रिकाम टेकडा माणूस माझ्या नशिबाने घातला. मुख्यमंत्री शेखर डोंगरे साहेबांचा विजय असो. हो, असो असो, विजय असो. रिकाम टेकड्या माणसाचा विजय असो. अखिल भारतीय बेकार पार्टीचा विजय असो. हा हा, ठीक आहे. काय तुम्हाला काय पाणी पाहिजे गावात तर देतो ना. वॉटर टँक देतो, फुकट नाही. तुझं काय कोण बाय? मी वाय तुमची बायको. थांबत घ्या. आवाज कसा बदलला बायकोचा? काव तुझं काव? ही का पद्धत आहे का मला उठवण्याची? का केलं मी? का केलं? पाणी नाही टाकलं का माझ्या अंगावर? हो, टाकलं पाणी. चांगलं सपन पाहत होतो. मुख्यमंत्री झालो होतो, लोकांची लाईन लागली होती माझ्या माग. मग पैसा नावून टाकत होते माझ्याकडं. बंगला, गाडी, सपन पाहत होतो मी. बोलते सलते वेळी उठवते दिमाग खराब करते. सपन पाहत होते. पैसा, बंगला, गाडी, पैशाचा महापूर आणि आपल्या बंगल्यात घरामागची कौलं बदला आधी फुटली आहेत आणि मग बंगल्याच्या गोष्टी सोडा. भेगा हाल्यानं पन्नावरी अशी गत आहे तुमची. रिकाम चोटाच्या खिशात कुठून येईल पैसा? जरा सपन पाहत होतो वाटतं नाही मी. मग नाहीतरी पैसा, बंगला, गाडी स्वप्नात दिसते तुम्हाला. ते काय झालं? काय झालं? हा? अरे मोठी मोठी स्वप्न पाहणारी माझ्यासारखी बेकार माणसंच एक दिवस मोठी माणसं बनतेत. मला सांगून राहिली कोटची तर मान संतानं सांगितलंय. मी नाही म्हणत. बडबड बंद कर आणि चहा जा. चहा असा चहा घेणार? काहून? अहो, डोळ्यावर पाणी घ्या आधी. रातची उतरली नाही वाटते. आता शहाणपणा करू नको ना, म्हणतो ते कर. चहान तर छान गोष्ट सांगते. जाय. अहो, काय काम धंदा करा, 4 पैसे कमवा. असे उधारी पाधारीवर किती दिवस काढायचे आपण? चला सकाळी सकाळी दिमाग खराब करते. मी कामधंदा करू? मी कामधंदा करू? शिकला सवरला माणूस आहे, दिसे नाही का? SSC, HSC, MA, BA कमी डिग्री आहेत का? डिग्रीवाला माणूस आहे मी. मग अरे माझ्यासारखा शिकला कोणी आहे का या गावामध्ये? पाहिलीच ना का तिकडे? मॅट्रिक नापास माणसं मोठे मोठे नेते बनतेत, पुढारी बनतेत. मला सांगते कामधंदा करायला कुठची कामधंदा करू मी.
यासाठी शिकलो का? अरे नोकरी लागेल म्हणून शिकलो. नोकरी लागल मग का? थांब काळजी नको करू. एक दिवस पाय तू मोठा साहेब बनीन आणि ह्या साहेबाची साहेबीन बनशील तू साहेबीन. मला सांगायला लागली कोटची तर दिमाग खराब तैवारी कर. उपासमारीनं जीव नाही गेला माया म्हणजे झालं. मला एक सांग तू, 9 वर्ष झाली ना आपल्या लग्नाला? झाले ना 9 वर्ष? या 9 वर्षात 31 दिवस उपाशी राहिलीस का तू? सकाळी सकाळी मायाशी झगड्याला लागलीस का? राहिलीस का? जाचन. अरे हो ना रे. निवडणुकीला उभी राहायचो. भाषण सुन नव्हती. आणि का व? का झालं आता? त्या मामाला कोण सांगितलं का? मी बिमार आहो म्हणून. कोण सांगे तुले? तो घरी आला होता. पोरी बिमार आहेस का म्हणे. हा त्या दिवशी गोष्ट असेल ते. तुझ्या अंगाला हात लावलं होतं, अंग गरम लागलं होतं म्हणून म्हणलो काही दवाई पाणी आणीन म्हणून. खोट पैसे घेतले त्याच्याकडनं. किती पैसे घेतले? मग दवाई पाण्याला पैसे नाही लागत का? तर मग किती पैसे घेतले? 200. तू लेखा करावं लागते. जान आणतो. गोष्ट सांगते सकाळी सकाळी भांडे घासता मलेच घासते करताय. मॅडम, ओ मॅडम, मॅडम मला मला माहित होतं तुला आज पैसे हवे आहेत म्हणून. हो ना, हे घे तुझ्या पगाराचे पैसे. थँक्यू मॅडम, येते मी. रावसाहेबांना तर 5,000 रुपये द्यायचे आहेत आणि माझ्याजवळ फक्त 2,000 रुपये आहेत. मला वाटतं रावसाहेब कमी पैसे घेणार नाही. तरी पण एकदा विचारून पाहते. तू? सर, मी पैसे आणले होते. किती आहेत? थोडेच आहेत. मला पूर्ण रक्कम हवी आहे. पण सर, एवढे पैसे माझ्याजवळ नाही आहेत. मला थोडा वेळ हवा आहे. कारण हे बघ, मला कारण नको आहे. 2 महिन्याचे 4 महिने झाले आणि यापेक्षा तुला जास्त मुदत मी देऊ शकत नाही. पण सर, पण नको आणि पंती पण नको आहे. तुला मी एक शेवटचं सांगतोय. माझी जर पूर्ण रक्कम दिली नाहीस तर ज्या सर्टिफिकेटसाठी तू आपल्या जीवाचा आटापिटा करतेस ना, ते सर्टिफिकेट मी तुझ्या हातात लागू देणार नाही. आणि हो थांब, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. पैशाची काही एक कमी नाही. मला असं वाटतं की तू माझ्या दुसऱ्या अटीवर विचार करावास. त्यापेक्षा तुझ्याकडे कुठलाही मार्ग नाही. परमेश्वरा, आज मी फार खुश आहे. देवा, मी कधी माझ्या आईला पाहिलेलं नाही, पण आज माझी मुलगी माझ्यासमोर माझी आई बनून उभी आहे. एक आई आपल्या मुलासाठी जेवढे करीत नाही तेवढे माझ्या मुलीने माझ्यासाठी केलेले आहे. अरे देवा, मी किती स्वार्थी आहे. मी फक्त माझाच विचार करत आहे, पण जिच्यासमोर संपूर्ण आयुष्य उभं आहे त्याचं काय? त्या माझ्या काळजाच्या तुकड्याचं काय? परमेश्वरा, मला पुढचं काहीच कळत नाहीये. मी माझ्या मुलीला कसं पुढे शिकवू? काय करू? घरी 18-20 दारिद्र्य. परमेश्वरा, आता तूच सांग मी काय करू? आई, अगं तू काळजी करू नकोस ग. सगळं चांगलं होईल.
शालिनी, शालिनी काय झालं? शालिनी बोल ना माझ्याशी. शालिनी, शालिनी, शालिनी काय झालंय? शालिनी प्लीज. शालिनी, किती उशीर केलाय आणि कुठे होतीस तू इतके दिवस? एकदाही भेटायला आली नाहीये. तुला वाटलं नाही मला भेटावंसं? खूप वाट पाहत होतो मी तुझी. शालिनी काय झालंय? बोल ना प्लीज. शालिनी, शालिनी प्लीज थांब, जाऊ नकोस. शालिनी प्लीज. काय? हो आजोबा, लवकर या. आजोबा, आई परीक्षेत पास झाली. काय? हो. याही परीक्षेत पास झाली? हो. आणि तुझा ग रिझल्ट? अगं मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. पावलास रे देवा. मग माझी शालू आहेच गुणाची. वय गुणाची बाबा पाया साय. पडते. आता आई पास झाली आणि मी पण पास झाली, पण रावसाहेबांच्या अटीचं काय? नाही नाही, काहीही करून मी त्यांचे पैसे देणार. का ग, काय झालं? एवढा गंभीर चेहरा करून का उभी आहेस? काय? काही नाही ग, सहज पुढच्या शिक्षणाचा विचार करत होते. चला ना काही गोडधोड करून खाऊया. चला 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 आजोबा. चला बाबा. आई, खूप भीती वाटत आहे ग मला शालू. अगं आई, घाबरू नकोस. हे कॉलेज आहे. टेन्शन नको घेऊ. शालू खूप भीती वाटते ग. काहीच नाही होणार. ऑल द बेस्ट. रॉक करशील. ठीक आहे. हो. शालू. आई, काय ग? अगं मी खूप घाबरलीये. मला काहीच सुचत नाहीये. मला क्लासमध्ये नाही जायचंय. चल मी निघतेय घरी. अगं जातेस कुठे? आई, घाबरू नकोस. काहीच नाही होणार. ऑल द बेस्ट. कसं वाटलं आमचं कॉलेज आणि आजचं लेक्चर? सांग ना. छान होतं. तू सुद्धा आजच आलीस ना? हो ग. पहिला दिवस? हो माझा पण. हो आज पहिलाच दिवस. लवकर ऍडमिशन घेतलंस तू? हो ग. चल मग. बाय. आई, काय? कसं गेलं आजचा दिवस? छान झालं. काय काय केलं? खूप काही केलं. आज सगळे लेक्चर छान झाले. अरे वा. चला जाऊया. तिच्यासारखीच दिसते, पण एकदा बोलून बघूया. मला तर विश्वासच बसत नाहीये की आपण असे अचानक भेटणार म्हणून. मी आज जेही काही आहे ते बस फक्त तुमच्यामुळेच. त्यावेळेस जर तुम्ही मला शिकवले नसते तर? नाही नाही, हे तुमच्या जिद्द आणि महत्वाकांक्षेमुळे शक्य झाले. खरं तर तुमच्या उपकाराची परतफेड मी कशी करू हेच मला कळत नाहीये. अहो त्यात कसले आले उपकार? खरे प्रयत्न तुमचेच. मुळात चमकण्यासाठी त्या दगडाच्या आत सोनं असावं लागतं. खरं सोनं होतं तिथेच. मी फक्त दगडाला घासघूस करून थोडं साफ करण्याचे प्रयत्न केले. थँक्यू. हाच तर तुमच्या मनाचा मोठेपणा. चला येते मी.
आय मीन तुम्हाला मला काही सांगायचं आहे काय? जी मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. मला कळतंय तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे ते. पुरुषांच्या मनाचे भाव ओळखायचे असतील तर त्यांच्या डोळ्यात पाहावे. अहो, तुमच्या डोळ्यातच पूर्ण दिसते की तुम्ही माझ्या प्रेमात पडले आहात ते. खरं, अगदी खरं बोललात तुम्ही. खरं म्हणजे जी गोष्ट सांगण्यासाठी मी गेले काही दिवस प्रयत्न करत होतो ते सांगण्यासाठी शब्द तोंडाबाहेर पडतच नव्हते. खरोखर मी तुमच्या खूप प्रेमात आहे. असे एकदम गोंधळून जाऊ नका. तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल काय माहितीये? तुम्ही शिकवत गेले आणि मी शिकत गेले. हे बघा, तुम्ही फार चांगले व्यक्ती आहात आणि मला असं वाटतं की तुम्ही तुमचा दुसरा मार्ग शोधावा. कदाचित हे सर्व जर माझ्या मुलीने पाहिले तर तिच्या मनावर फार विपरीत परिणाम होतील. जाते मी. माझी दुसरी अट तू कधी पूर्ण करणार आहेस हेच विचारासाठी थांबलोय मी. आणि जर का तुला माझी दुसरी अट जर मान्य नसेल तर तुम्ही दोघेही ज्या सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेतात ना त्या हिंदोळ्याच्या दोऱ्याच कापणार आहे मी. चाल. तर तुम्ही दोघेही ज्या सुखाच्या हिंदोळ्यावर झोके घेतात ना त्या हिंदोळ्याच्या दोऱ्याच कापणार आहे मी. तुम्ही त्या स्त्रीचा पाठलाग का करत आहे? अहो मिस्टर, मी तुमच्याशी बोलते. कोण आपण? त्याचं उत्तर देण्याची मला गरज वाटत नाही. गेले अनेक दिवसापासून पाहत आहे तुम्ही त्या स्त्रीचा नकळतपणे पाठलाग करत आहात. आज तर चक्क बाजूला उभे राहून बोललात. काय विचार काय आहे तुमचा? मी तिच्या प्रेमात आहे. अहो, शुद्धीवर आहात का तुम्ही? प्रेमात असलेला माणूस शुद्धीवर कुठे असतो? मग तुम्ही तिला तुमच्या प्रेमाची कबुली दिलीत? हा, हा? मग ती काय म्हणाली? बिचारी. माझ्या प्रेमाला नकार देत तिने आपली जीवन कहाणी सांगितली. खूप भोगलंय बिचारीने. मग आता तुमचा काय विचार आहे? हे सगळं ऐकून माझं तिच्यावरचं प्रेम कमी होण्याऐवजी आता मी तिच्या अधिकच प्रेमात पडलोय. पण हे सगळं आपण का विचारताय? कारण त्या अभागी स्त्रीची मुलगी मीच आहे. काय? होय. यात आईची काय चूक? लहानपणीच तिचं लग्न झालं आणि बाबाही गेले. पुढचं तिचं आयुष्य ती फक्त माझ्यासाठी जगली. आता तिनं तिचं आयुष्य जगलं पाहिजे. शालिनी रावसाहेबांच्या बंगल्यात? इतका वेळ झाला तरी ही आली कशी नाही अजून? आली वाटतं. बरं झालं तू आलीस ते. मी तुझीच वाट बघत होते.
मॅडम आज कुठले कुठले कामं करायचे आहेत? आज कपड्यांचं तेवढं राहू दे. किचन आहे ना तेवढं साफ करून घे. पण त्याआधी ना डायनिंग टेबलवर जरा भांड्यांची अस्ताव्यस्त झाली आहे. ते आधी आवर. मॅडम हो. आणि हो 2 दिवसापासून काम करतेयस पण साहेबांना अजून तुझी ओळख झालेली नाहीये. ते आता झोपलेले आहेत. ते उठले की आधी त्यांना नाश्ता दे, चहा दे आणि स्वतःची ओळख पण करून दे. हा ठीक आहे. मी निघते. हा हो मॅडम. लक्ष दे घराकडे. हो. अरेच्या मॅडम तर बॅग इकडेच विसरून गेल्या. अरे देवा, गेले 2 दिवसापासून मी रावसाहेबांच्या घरी काम करत होते. शिवाय मी इथून जाणार नाही. काय तो सोक्ष लागायलाच हवा. कुठे चाललीस? सर मी तुमचे पैसे देणार आहे. तू मला आता 1,00,000 रुपये जरी दिलेस ना तरी ते मला नको आहेत. मला तू हवी आहेस. सर पण कारण कित्येक दिवसापासून मी ज्या संधीची वाट बघत होतो ती संधी आपोआप माझ्या घरात चालून आली. पळण्याचा प्रयत्न करतेस? पळण्याचा प्रयत्न करतेस? ओरड ओरड ना, खूप ओरड. शालिनी दरवाजा खोल. शालू 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 दरवाजा का नाही उघडत? शालिनी शालिनी शालू अगं दरवाजा खोल. काय झालं? शालिनी दरवाजा उघडत नाहीये का? होय रे मग बसलो 2-3 आवाज दूर झालाय. शालिनी शालू शालिनी दरवाजा काय वाटतं तुला वाटलं असेल की राव साहेबांचे पैसे परत करीन? नाही परत करू शकत. तू रात्रंदिवस जरी काम केलंस तरी तू पैसे कमवू शकत नाहीस. शालू शालिनी आणि माझे पैसे परत करू शकत नाही. म्हणून मला माहिती होतं माझी दुसरी अट पूर्ण होणार. येणार. शालिनी शालिनी काय झालंय? मला सांगा ना, दुसरीकडून दरवाजा आहे का आपल्याला आत? दुसरीकडून पाठीमागणे एक चला, दरवाजा आहे. चल आपण. काय वाटलं? मॅडम आई कोणी वाचवा. ती काय माहित रे दरवाजा का उघडत नाही? कुणास इथून जायचं नाही रे का? बाबा तिकडनं. सोड मला तू. सोड. सोड माझं. शालिनी शालिनी नशीब तुझं, तू माझा नवरा आहेस. तुझ्या ठिकाणी जर का दुसरा माणूस असता ना तर उभा चिरून टाकला असता. छी लाज वाटते मला तुला माझा नवरा म्हणताना. आणि माहितीये तुझ्या असल्या वागण्यामुळे ना देवाने आजपर्यंत आपल्याला औलाद दिलेली नाहीये. मी पोलिसांना फोनच करते जरा. ममता थांब. पोलिसांना फोन करू नकोस. पोलिसांना फोन करून माझी लक्तर वेशीवर टांगू नकोस. प्लीज नको करूस. का पोलिसांना फोन करायचा नाही मी? निदान या जगाला पण कळू दे ना की रावसाहेब किती नालायक माणूस आहे ते. नाही ममता, माझी चूक झाली पण यापुढे माझ्या हातून कुठलीही चूक होणार नाही. मला खरंच माफ कर. आता वाटल्यास मी या शालिनीची माफी. बस हा
रावसाहेब बास. आत्ता जेवढं झालंय ना तेवढंच. यापुढे एक जरी पाऊल टाकलं ना तर लक्षात ठेवा, एका शाळेचे संचालक आहात तुम्ही. पालक मुलं पाठवतात तुमच्याकडे भरोशावर तुमच्या, की तुम्ही मुलाप्रमाणे वागवाल त्यांना. आणि हे अशी नीच वागणूक, लाज नाही वाटत असं वागताना? शालूच नाही पण कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेने पाहिलं ना तर लक्षात ठेवा. चल शालू. ममता, मला प्लीज प्लीज मला मला माफ कर. आय एम सॉरी ममता. रडू नकोस शालू, प्लीज. शालिनी रडू नको. शालिनी रडू नको. शालिनी रडू नकोस प्लीज. आज तू आणि मॅडम वेळेवर आले नसते तर. शालिनी प्लीज, हा विषय आता इथेच संपला. हा विषय तू परत कुठंच आणि कधीही काढायचा नाही. अगदी तुझ्या घरी आई समोर आहे. रडू नकोस. एक विचारू? विचार. मला अजूनही त्या 1 तासाबद्दल नाही कळालं. ती फार मोठी कहाणी आहे, ऐकायची आहे. मला आवडेल ऐकायला. असं आहे तर सगळं. पण शालिनी, आता आपल्याला सगळं विसरायला पाहिजे. आणि खूप वेळ झाला आज आपण बाहेर आहोत. घरी आई वाट पाहत असेल. आपल्याला निघायला हवं. चल. नाही, थांब. ही सगळं एक बाजू झाली, आता तू माझी दुसरी बाजू ऐक. काय? मी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्यात तुला माझी साथ द्यावी लागेल. शालिनी, अगं तू कधी आवाज दे, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. मी येते उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझ्या आईचं लग्न करणार आहे. काय सांगतेस? होय. इट्स अमेझिंग शालू. म्हणजे मी आजपर्यंत फक्त तुझा हा स्वभाव, तुझी ही सुंदरता बघून प्रेम करायचो. पण आज एक वेगळा दृष्टिकोन पाहायला मिळाला. यू आर ग्रेट शालू. चला, आई वाट बघत असेल. आजोबा, आजोबा, हा, अहो मी तुम्हाला कुठे कुठे शोधते आणि तुम्ही इकडे बसलेत काम करत. काय झालं बेटा? काही काम होतं का? हा आजोबा, हा, मला एक विचारायचं होतं. अरे विचार ना बेटा. बोल बोल, काय झालं? अहो विषय थोडा गंभीर आहे. विचारलं का आता? बोल बोल, काय झालं? आजोबा मी काय म्हणते? अरे बोल ना बेटा, काय झालं? बोल बोल. आजोबा मी काय म्हणते, आईचं दुसरं लग्न करून देऊया. काय म्हणालीस? आईचं दुसरं लगीन? हे पोरी, तुझं डोकं फिरलं की काय? अगं दुसरं लगीन केलं तर समाज काय म्हणेल? समाज थुंकेल आपल्यावर. हा समाज आपल्याला सुखाने जगू देणार आहे का? हा, हे बघ, हे मला मान्य नाहीये. मान्य नाही. हे फालतू प्रश्न विचारून माझं डोकं गरम करू नकोस. शेवटी माझी ती सून आहे, मी सांभाळीन तिला. अहो मी मान्य करते ती तुमची सून आहे, पण त्याच जागी जर तुमची मुलगी असती तर? हे बघा आजोबा, काळ खूप बदललेला आहे. अहो आईचं वय खूप जास्ती आहे असं का वाटतं तुम्हाला?
अहो तिने आत्ताच कुठे 30 वर्ष पूर्ण केलेत. लहान वयातच तिचं लग्न झालं आणि मीही फार लवकर जन्माला आले. मी जन्माला यायच्या आधी बाबाही निघून गेले. तिने आयुष्यात कधी सुख बघितलेलेच नाही हो. आणि तुम्ही जे समाज 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 म्हणता तो समाज का आईला एकटी जगू देणार आहे? अहो आजोबा, तुम्ही आणि मी किती वर्ष आईसोबत राहणार आहे? माझंही पुढे लग्न होईल, मी पण माझ्या सासरी जाईल. आणि का तुम्ही पण आयुष्यभर तिच्यासोबत राहणार आहे? अहो तिच्या भविष्याचा विचार करा की. ठीक आहे बेटा, तुझं म्हणणं मला पटलं बेटा. आपण समाजाची पर्वा नाही करायची आता. मी विचारतो तुझ्या आईला. आजोबा, आजोबा यू आर रिअली ग्रेट आजोबा. अरे बस बस बेटा बस. अगं आता पुढे लढाई जिंकायची आपल्याला अजून. हा काय ग, विचारायचं कधी? आजोबा, आज रात्री आपण आईसमोर हा विषय काढूया. हो ठीक आहे ठीक आहे. सुनबाई, बोला ना बाबा. एक विचारू? हे काय बोलणं झालं? विचारा ना. तसं नाही ग, विषय जरा नाजूक आहे म्हणून विचारतो आहे. असा कोणता विषय आहे की ज्याची तुम्हाला परवानगी घ्यावी लागते? बोला. मी असा विचार केला आहे की तुझं लगीन करावचं ठरवलं. काय? माझं लग्न? अहो बाबा, ही मुलगी लग्नाची आणि मी लग्न करावं? अहो जग थुंकेल माझ्या तोंडावर. हा विषय इथेच बंद करा आणि जेवण करा तुम्ही आता. आई, आपण जगाच्या फार विरुद्ध करतोय असं काय वाटतं ग तुला? काय जगात पुनर्विवाह होत नाही? आणि आई, हा विषय आजोबांनी नाही, मी छेडलाय. काय? तू? होय मी. आई, जग काय म्हणेल, जग थुंकेल, हे सगळं कालबाह्य झालंय ग आता. थोडा वेळसाठी वादळ उठेल, लोक टीका करतील, समाज आपल्याला दोष देईल. मग आई, शेवटी सगळं शांत होईल आणि सगळे आपल्या आपल्या कामावर लागतील. आई, प्रवाहाच्या विरोधात जाताना थोडं धैर्य लागतंच. आणि अगं, ते धैर्य आपल्याला निर्माण करावं लागेल, तेही आपले स्वतःमध्ये. हे बघ शालू, तुझे मोठमोठे शब्द माझ्या समजण्यापलीकडचे आहेत. मी जेही बोलते हे सगळं तुला कळतंय. आजोबा काय, आज आहे उद्या नाही. कालांतराने माझंही लग्न होईल, मी पण सासरी जाईल. मग आई, तुला परत एकाकीचं जीवन जगावं लागेल. मग काय झालं, मी येईन ना तुझ्याकडे सासरी राहायला. अगं, ते सगळं ठीक आहे, तू माझ्याकडे येशील. पण आई, माझं सासर कसं असेल, तिथली माणसं कशी असतील, त्यावरही पुष्कळ काही निर्भर करतं ना. तुला जगावं लागेल, तुझ्यासाठी, तुझ्या स्वतःसाठी. वय सुनबाई, चालू बोलतो ते खरं आहे, तिचा एक तू. अहो बाबा, तुम्ही सुद्धा. आई, आम्ही यावर खूप विचार केलाय. आणि आई, आम्ही तुझ्यासाठी वर पण शोधलाय. सुनबाई, काय विचार केलास तू? आई, आई, अगं, तू तयार आहेस ना? आम्ही पण तयार आहोत. अहो, तुम्ही असे अचानक? असं अचानक नाही, ही सगळी करामत शालिनी आणि तुषारची आहे. कॉलेजमध्ये तुमच्यासोबत माझी भेट झाल्यानंतर तुम्ही मला आपली कहाणी सांगितली. त्यानंतर मी तुमच्यासोबत अधिकच प्रेमात पडलो. पण वास्तवाचे भान येताच मी स्वतःला सावरले. त्यानंतर शालिनी माझ्याजवळ एक प्रस्ताव घेऊन आली तुमच्या पुनर्विवाहाचा. त्यावर शालिनी, तुषार आणि मी खूप गंभीरतेने विचार केला आणि या क्षणापर्यंत पोहोचलो. आणि याच्यामध्ये शालिनी आणि तुषारचा खूप मोठा वाटा आहे.
मोठ्या हुशारीनं काम करायचं, समजलं ना? भाऊ वचवच करून समजलं? आलीस हो तू. जा. असले कामं नाही करत मी. दिमाग खराब करते उगीच. कोणत्या आजाचे पैसे? कायचे पैसे तुझ्या आजाचे? काहून उल्लू बनू बनू पैसे नाही घेत माझ्या आधीचे? बे भाऊ बनून राहिला बे तू. छटाक बर कान का ना. कायचे पैसे जा. नाही देत पैसे. पैसे देतो की नाही? मले धमकी. एक छपडीत 9-10 वेळा मारीन. दिमाग खराब झाला तर. जा कायचे पैसे होते तुझे? आजा ए आजा. अरे मामा बापू बस ना रे. बस का इथे बसायला नाही आलो मी. पहिल्यांदा पैसे दे माझे. कोणते पैसे का? कोणते पैसे? अरे माझा कोंबडा चोरला आणि मलाच विकलास. माझ्याकडून 1000 रुपये घेऊन मला 100 रुपये वापस केलास तू. बापू आज जर पैसे नाही दिलास ना, तुला आज मी फडकवल्याशिवाय राहत. मामा देतो ना. देतो पैसे. तू बस. काका तो कोंबडा तुमचा होता? मग नाही काही सांगते मामा. बाईच्या बापानं आनंद दिला होता मला कोंबडा तो. असा तिच्या बापानं आनंद दिला होता? तिच्या बापाच्या घरी तर काठीचेच कोंबडे आहेत. नाही काका, माझ्या बापानं जे बी दिलं ना ते सगळं इकलं यांनी. भाषा आज माझे पैसे दे तू काही कर. आज माझे पैसे दे. देतो ना का? देतो ना तुझे पैसे. भाषा माझे पैसे देतेस की नाही ते सांग. नाही देत जा. पैसे दे आजाचे. अबे तर उगान कान क्या. तू चुपचाप राह बापू. भाषा मी का म्हणतो? का म्हणतेस? पैसे दे ना का माझे. असं बोल ना. तेच कायले मारतेस? नाही म्हणजे माझा भाषा आहे ना अनिकेत, त्याचं लग्न आहे की नाही, पाहुणे आले आहेत, तर भाषा दे ना का पैसे. देन होतील तवा. पाय ना ओ बाई, हा माझे पैसे देत नाही. काका हे घ्या मंगळसूत्र. हे विकून तुमचे जेवढे उधारीचे पैसे आहेत ना तेवढे ठेवून घ्या. मंगले तुम्ही का बसा. राहू दे बोरी. अजून काय मी माणुसकी नाही विसरलो. पाहिलंस? अरे नशीबवान समज. अशी बायको भेटली. कदर कर बायकोची. चल रे बापू. आणि हा माझ्या भाषेचं लग्न आहे. ये जो पहिल्या पंक्तीले. आणि पोरी तू पण पाहुणे म्हणून ये. हा वाट पाहिन मी तुझी. मामा एक शब्द बोलायचं नाही. हट. चल रे बाबू. हरामखोर लेकाचा. पाहिलं काय इज्जत राहिली गावात. हा पाहिलं ना मामा काय सांगून गेला. त्यांच्या भाषेचं अनिकेतचं लग्न आहे. कोणासोबत लग्न आहे माहित आहे? विद्याबाई सोबत. नवरा मेला बिचारीचा. एवढीशी पोरगी लहानाची मोठी केली, शिकवली, आणि आता तीच पोरगी आपल्या आईचं लग्न लावून देते. एक पोरगी आईचं कर्तव्य पार पाडते, आणि तुम्ही एक माणूस असून आपल्या बायकोला पोसू बी शकत नाही. तुमच्या मर्दानगीवर लाज वाटते मला लोकाले सांगायले मी शेखरची बायको आहे म्हणून. तेव्हा समजे मला विचारते, बाई तुमचा नवरा घरी आहे? 1000 रुपयाची उधारी आहे. तुमचा नवरा घरी आहे का? 500 रुपयाची उधारी आहे. शी घ्या हे मंगळसूत्र विका, आणि जी गावात उधारी केली आहे ना ती उधारी देऊन टाका. घ्या. बस मंगले बस. मंगले बस. नाही सहन होते आता. पण मी तरी काय करू ग. मी शिकलो वाटलं त्याला कशी कुठली नोकरी लागेल मोठी, आणि त्याचीच वाट पाहत बसलो. शेवटी एक ना धड भाराभर चिंध्यासार एक ना ते, आणि शेवटी काही नाही तर मग हे धंदे सुरू केले मी. त्याच्याकडून पैसे माग, त्याच्याकडून उधारी कर, याचा कोंबडा चोर, ह्याचं हे कर ते कर सगळं. पण खरंच मंगले मी तुला वचन देतो. मी शपथ घेतो की मी यानंतर असं कुठलंही काम करणार नाही. मी
मी कोणताही धंदा करीन. मी चंदे फुटाने विकीन. मी बूट पॉलिश करेन, काही करेन, पण यानंतर कोणाकडून पैसे उधार घेणार नाही. मंगले माझ्यावर विश्वास ठेव ग. खरंच तुझे शब्द घेऊन सांगतो, कोणाशी खोटं बोलणार नाही मी. मंगले पहा, माझ्याकडे मी खरंच मी काहीच. खरं बोलताना अगदी खरं. माझी शपथ घेऊन सांगा. हो, तुझी शपथ. कधी खोटे नाही बोलणार, कधीच नाही, कुणाला फसवणार बी नाही. कुणालाही नाही. देवा, मंगले, पावलास रे तू मले. मानवरा सुधारला. तू पावलास मले. पावलास रे तू मले. आई, हे काय करतेस तू? अगं मी तुझी मुलगी आहे. अगं तू मुलगी असून एका आईचे कर्तव्य पार पाडले.